class. In last lecture we are done with the Ostwald dilution law for weak bases and problems, and today we are going to deal with the autoionization of water, pH scale and its numerical. So first we see the autoionization of water. Autoionization of water. Here autoionizations means बघा ऑटो म्हणजे स्वतः जे होतं ते, आयनायझेशन्स मीन्स आयन्समध्ये फॉर्म होणं. वॉटरचं स्वतःहून आयनायझेशन होणं याला आपण काय म्हणणार, ऑटो आयनायझेशन ऑफ वॉटर म्हणणार. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्युअर वॉटर घ्यायचं आहे. प्युअर वॉटर घ्यायचं आहे. प्युअर वॉटर म्हणजे जे पावसाचं पाणी असतं ना, डिस्टिल वॉटर जे असतं ना, ते पावसाचं पाणी कुठे न टच होतं जे आपण कलेक्ट केलं त्याला आपण म्हणणार प्युअर वॉटर. त्याला तो आयनाइज होतो, पण किती प्रमाणात होतो, खूप कमी प्रमाणात तो आयनाइज होतो. ठीक आहे, व्हेरी स्मॉल एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन. याचं म्हणजे काय होतं की खूप कमी प्रमाणात ते आयनाइज्ड होतं. सो आपण काय करणार, वॉटरची वॉटरसोबत रिॲक्शन करणार. तर H2O याला आपण कसं लिहू शकतो, HOH प्लस HOH. हा जो बॉन्ड आहे हा ब्रेक होणार आणि हा H प्लस आयन काय होणार, याच्याकडे अट्रॅक्ट होणार आणि आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार, H3O प्लस प्लस OH मायनस हे मिळणार. ठीक आहे. द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K फॉर द आयनाइज्ड वॉटर इज गिवन बाय. आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढायचं आहे. खूप कमी प्रमाणात याचं डिसोसिएशन होत आहे, त्यामुळे काय होतं की इथे इक्विलिब्रियम फॉर्म होतं. ठीक आहे, कारण याचं दोघांचं कंबाईन होऊन इथे हा प्रॉडक्ट मिळत आहे, तर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन हा प्रॉडक्ट मिळत आहे, म्हणून इक्विलिब्रियम इथे फॉर्म होत आहे. तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K याला कशाने लिहितो आपण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट हे लिहितो. म्हणून याचं इक्वेशन काय होणार, K इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट काय आहे, H3O प्लस प्लस OH मायनस. ठीक आहे, हे आहे डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट काय आहे आपलं, H2O चा होल स्क्वेअर. दोन्ही सेम आहे म्हणून आपण त्याचं काय केलेलं आहे, स्क्वेअर. यालाच आपण जर परत लिहितो म्हटलं तर याला कसं लिहू शकतो, हे जे आहे हे काय करणार आपण लेफ्ट हँड साईडला मूव्ह करणार. तर आपल्याला नेक्स्ट इक्वेशन काय मिळत आहे की K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O square equals to concentration of H3O plus and concentration of OH minus. The majority of the H2O molecules are undissociated. आपण म्हटलेलं आहे की प्युअर वॉटर हा खूप कमी प्रमाणात आयनाइज्ड होतो, त्यामुळे कमी प्रमाणात आयनाइज्ड झाल्यामुळे काय मिळत आहे आपल्याला की हे जो मॉलिक्युल आहे याची मेजॉरिटी काय राहणार आहे, जास्त राहणार आहे ॲज कम्पेअर टू त्यांच्या प्रॉडक्टची. सो मेजॉरिटी ऑफ H2O मॉलिक्युल्स आर अनडिसोसिएटेड. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर इज रिमेन कॉन्स्टंट. त्यामुळे आपण काय करू शकतो, यांची क्वांटिटी जास्त असल्यामुळे याचं कॉन्सन्ट्रेशन काय करणार आपण, रिमेन्स कॉन्स्टंट पकडणार आणि ते कशाने डिनोटेट करतो आपण, K डॅशनी. म्हणून जो आपला रिॲक्टंट आहे, रिॲक्टंटची क्वांटिटी काय आहे, अनडिसोसिएटेड आहे. अनडिसोसिएटेड असल्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट आहे, त्यामुळे आपण त्याला कसं लिहू, त्याला कशाने डिनोट करू, K डॅशनी डिनोट करू. सो K डॅश इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O स्क्वेअर हे केलेलं आहे आणि हे काय आपलं कॉन्स्टंट आहे. सो नेक्स्ट काय होतं आहे की आपल्याला व्हॅल्यू काय मिळतं आहे, आपल्याला K इक्वल्स टू H3O कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस हे मिळत आहे. ठीक आहे, आता डिवायडेड बाय याच्यामध्ये काय होतं, H2O स्क्वेअर होतं. याला आपण कशाने डिनोट केलेलं आहे, K डॅश कॉन्स्टंटनी केलेलं आहे. सो H2O स्क्वेअरच्या ऐवजी आपण काय लिहिणार, K डॅश लिहिणार. म्हणून आपलं नेक्स्ट इक्वेशन काय होतं आहे की K इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस डिवायडेड बाय K डॅश डिवायडेड बाय K डॅश. आता आपल्याला माहिती आहे, आपण जर K डॅशला लेफ्ट हँड साईडला घेऊन जाऊ तर आपल्याला इक्वेशन काय मिळतं आहे, K इंटू K डॅश मिळत आहे इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस मिळत आहे. ठीक आहे, तर हे जो असते याला आपण काय म्हणणार, आयनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर. म्हणजे K इंटू K डॅशला काय म्हणण्यात येतं की आयनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर विच इज डिनोटेड बाय KW. KWनी आयनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर डिनोटेड केलेला आहे आणि त्यांना K इंटू K डॅश म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आणि वॉटरचं जे कॉन्स्टंट असतं कॉन्सन्ट्रेशन, त्याला ह्या दोघांचा प्रॉडक्ट म्हणजे त्याला आपण काय म्हणणार, आयनिक प्रॉडक्ट म्हटलं आहे आणि त्याला कशाने डिनोट केलेलं आहे, KWनी डिनोट केलेलं आहे. त्यामुळे आपलं नेक्स्ट इक्वेशन काय बनतं,
नेक्स्ट इक्वेशन बनतं KW इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आणि OH मायनस आर सेम. आपण म्हटलेलं आहे जेव्हा डिसोसिएशन होतं कोणत्या गोष्टीचं किंवा कोणत्या कंपाऊंडचं किंवा कोणत्या मॉलिक्युल्सचं, तेव्हा डिसोसिएशन झाल्यानंतरचे त्याला डिसोसिएशन जेव्हा होतं, डिसोसिएशन झाल्यानंतर त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ना, जे डिसोसिएट आयन असतात किंवा आयनाइज झालेले मॉलिक्युल्स असतात त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे सेम असतं. ते कॉन्सन्ट्रेशन किती असतं? वॉटरचं किती आहे? 1 × 10⁻⁷ आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन काय राहणार? सेम राहणार. तर ह्या दोघांची जी व्हॅल्यू आली आहे ती व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये पुट करणार. सो आपल्याला इक्वेशन काय मिळतं आहे? KW इक्वल्स टू 1.0 × 10⁻⁷ हे झालं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयनचं, आणि इंटू 1.0 × 10⁻⁷ हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे, हे जे व्हॅल्यू आहे ही कशाची आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयनची आहे. आता या दोघांना सॉल्व करायचं आहे. आता सॉल्व करताना काय, एक मॅथमॅटिक्समध्ये फॉर्म्युला आहे की दोघांचं जेव्हा बेस सेम असतं तेव्हा त्या दोघांचं काय होतं? ॲडिशन होतं. सो KWची व्हॅल्यू काय आहे? KWची व्हॅल्यू काय येते आपल्याकडे? KW इक्वल्स टू 1.0 × 10⁻⁻14. हे जे आहे याला आपण काय म्हणणार? ऑटो आयनायझेशन ऑफ वॉटर. व्हॅल्यू कशाची आलेली आहे? ऑटो आयनायझेशन ऑफ वॉटरची व्हॅल्यू आलेली आहे. काय ही आठवण करून टाकायची आहे? 1.0 × 10⁻⁴ और फक्त 10⁻⁴. सो नेक्स्ट टॉपिक इज pH स्केल. सो नेक्स्ट टॉपिक इज pH स्केल. pH स्केल ही 1909 मध्ये 1909 मध्ये सॉरन्सन्स यांनी डिफाईन केली आहे. डायरेक्ट त्याची डेफिनेशन्स दिलेली आहे. pH स्केल इज अ एक्सप्रेशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन. कशाचं एक्सप्रेशन आहे? कॉन्सन्ट्रेशनचं एक्सप्रेशन आहे, ज्यामध्ये H3O प्लस इन लॉगॅरिथम फॉर्ममध्ये दिलेलं आहे. त्यालाच काय म्हटलेलं आहे? pH स्केल. याच्यामुळे अकॉर्डिंग टू द सॉरन्सन्सच्या याच्यावरनं काय म्हटलं आहे त्यांनी की कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन इन सोल्युशन इन मोल पर DM क्यूब. त्याला त्यांनी डिफाईन कसं केलेलं आहे बघा. सॉरन्सनने 1909 मध्ये डिफाईन केलेलं आहे pH स्केल ऑफ ए सोल्युशन ॲज द नेगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 of the concentration of H plus ion in solution in DM cube. काय म्हटलेलं आहे? pH म्हणजे सोल्युशन ॲज द नेगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन, और यालाच आपण कसं म्हणू शकतो? नेगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयन, ह्याला आपण काय म्हणणार? pH म्हणणार. आणि सेम कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इन सोल्युशन इन DM क्यूब पर और मोल पर DM क्यूब, यालाच कॉन्सन्ट्रेशन ऑफ जसं pHचं घेतलं आहे तसंच सेम POHचं पण असणार. तर यालाच आपण सिमिलरली काय म्हणू शकतो? POH ऑफ ए सोल्युशन can be defined as the negative logarithm to the base 10 of the molar concentration of OH minus ion in solution. काय म्हटलेलं आहे? नेगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ द मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन इन सोल्युशन. हे इक्वेशन दोनही कशाचे आहे? pHचं आणि POHचं राहणार आहे. सो नेक्स्ट टर्म इज द रिलेशन बिटवीन pH अँड POH. द रिलेशनशिप बिटवीन pH आणि POH हे खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. हे विचारतं हमखास. सो याला आपण डिराईव्ह करायचं आहे रिलेशनशिप कशाचं? pH आणि POHचं काय राहू शकतं? द आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर इज, आत्ताच आपण आयोनिक प्रॉडक्ट आपण वॉटरचं काढलेलं होतं, त्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की KW इक्वल्स टू H3O प्लस OH मायनस आयन घेतलेलं आहे, H3O प्लस आणि OH मायनस आयन्स घेतलेलं आहे. याची आपल्याला KWची व्हॅल्यू आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलेली होती. काय होती? 1 × 10⁻⁴. काय होती? 1 × 10⁻⁴. ही व्हॅल्यू आपण काय या इक्वेशनमध्ये सरळ पुट करणार. KWची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1 × 10⁻⁴ आहे. ती व्हॅल्यू आपण कशामध्ये पुट करणार? KWमध्ये पुट करणार. सो आपलं इक्वेशन काय होईल? इक्वेशन होणार आपला
H3O plus concentration of H3O plus into concentration of OH minus equals to 1 into 10 raised to power minus 14. 1 into 10 raised to power minus 14. आता आपल्याला काय करायचं आहे, टेकिंग लॉगॅरिथम ऑफ बोथ साईडमध्ये लॉगॅरिथम आपल्याला पुट करायचं आहे. सो आपल्याकडे इक्वेशन काय होतं आहे, लॉग टू द बेस 10 H3O प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इक्वल्स टू, आता याला जेव्हा आपण लॉग टाकू तर लॉग 1 इंटू मायनस 14 लॉग 10 लॉग टू द बेस 10 आणि लॉग 10. आता याच्यामध्ये एक रूल असतो की तो रूल कसा असतो बघा, लॉगॅरिथममध्ये रूल असतो लॉग बी टू द पॉवर ए. तर याच्यामध्ये काय होतं, लॉग बी डिवायडेड बाय लॉग ए डिवायडेड बाय लॉग ए. तर लॉग गेट कॅन्सल, हा असतो रूल. सो सेम जेव्हा आपल्याला लॉग टू द बेस 14, ठीक आहे, असं असेल लॉग टू द बेस 10 रेस्ट टू पॉवर मायनस 14, तर हा जो मायनस 10 रेस्ट टू पॉवर आहे तो 10 रेस्ट टू पॉवर 14 कशामध्ये जाईल, समोर येणार. ठीक आहे, मायनस 10 रेस्ट टू पॉवर मायनस 14 काय होईल, समोर जाणार आणि तिथे काय होणार, लॉग टू द बेस 10 टू द लॉग 10 हा येणार. तर याला सॉल्व करायचं असेल तर कसं होईल, लॉग 10 डिवायडेड बाय लॉग 10, लॉग 10 कॅन्सल. तर आपल्याला काय, आपल्याकडे काय राहील फक्त मायनस 14. सो आपलं इक्वेशन काय झालं, लॉग 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इक्वल्स टू मायनस 14 हे आलं. आता इथे बघा की मायनस 14 नाही आहे, त्यामुळे आपण काय करणार की नेगेटिव्हने म्हणजे नेगेटिव्ह जो साईन आहे, मायनस जो साईन आहे याला आपण होल इक्वेशनला मायनसनी मल्टिप्लाय करू. सर मायनसनी मल्टिप्लाय केलं तर इथे मायनस ऑलरेडी आहे, याला मायनसनी मल्टिप्लाय करणार तर मायनस काय प्लस होतं, तर याच्यामुळे इथे काय येणार आहे, 14 येणार आहे. आता हे 14 प्लस 14 इक्वल्स टू, आता यांच्यासमोर मायनस आलं आहे, यांच्यासमोर मायनस आलेलं आहे. आणि याच्याच पहिले आता आपण बघितलं होतं इक्वेशन ऑफ पी एच स्केलमध्ये की पी एच आणि पी ओ एचचं इक्वेशन काय आहे. तर पी एच इक्वल्स टू काय आहे, पी एच इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आणि पी ओ एचचं काय होतं इक्वेशन, पी ओ एच इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. ठीक आहे, हेच बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, मायनस साईन आलेला आहे. तर याच्यामध्ये आपण काय करणार, याऐवजी पी एच व्हॅल्यू पुट करणार आणि याऐवजी पी ओ एच व्हॅल्यू पुट करणार. म्हणून त्यांच्यावरून आपल्याला जे आता आपण इक्वेशन बघितले त्या दोन इक्वेशनची व्हॅल्यू इथे पुट करणार. तर आपल्याला काय रिलेशन भेटणार, पी एच प्लस पी ओ एच इक्वल्स टू 14. काय इक्वेशन मिळणार आपल्याला, पी एच प्लस पी ओ एच इक्वल्स टू 14. याच्यावरती काही प्रॉब्लेम्स आहेत आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो आपण नेक्स्ट टॉपिक काय करणार, प्रॉब्लेम्स घेणार, न्यूमेरिकल्स घेणार. सो नेक्स्ट न्यूमेरिकल्स इज कॅल्क्युलेट पी एच अँड पी ओ एच ऑफ 0.01 मोल HCl सॉल्युशन. काय करायचं याच्यामध्ये आपल्याला पी एच आणि पी ओ एचची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. सो सोल्युशन HCl इज स्ट्रॉंग ॲसिड, आपल्याला माहिती आहे HCl काय आहे, स्ट्रॉंग ॲसिड. आणि डिसोसिएट काय होतं, तो 100% होतं, म्हणजे कम्प्लिटलीच होतं. त्यामुळे आपल्याला इक्वेशन HCl रिॲक्शन काय, HCl ह्याला वॉटरसोबत जेव्हा रिॲक्ट करू तेव्हा आपल्याला काय मिळतं, H3O प्लस Cl मायनस. यामध्ये याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला दिलेलं आहे, H3O प्लसचं कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आहे, 0.01 मोलर दिलं आहे. त्यालाच आपण काय लिहिलं आहे, 0.1 इंटू 10 रेस्ट टू पॉवर मायनस 2 मोलर लिहिलं आहे. आता आपल्याला माहिती आहे पी एचचं फॉर्म्युला काय आहे, पी एच इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस. ठीक आहे, आता याचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे आपल्याला, व्हॅल्यू किती दिलेली आहे, 1 इंटू 10 रेस्ट टू पॉवर मायनस 2 दिलेली आहे. त्यामुळे आपण याला सॉल्व केलं, मायनस लॉग टू द बेस 10. हे सॉल्व केल्यानंतर याला काय मिळतं, याचा आन्सर आपल्याला 2 मिळतं आहे. कसं केलं आताच माहिती आहे ना, जसं -14चं केलं सेम तसंच इथे करायचं आहे. 2ला आपण काय करणार, समोर घेऊन जाणार. त्यामुळे याचा -2ला समोर नेलं, याचं मायनस काय होतं आहे, प्लस होत आहे. त्याच्यामुळे आन्सर काय आलं, 2 आलं. आता आपल्याला पी एच आणि पी ओ एचचं रिलेशन माहिती आहे, पी एच प्लस पी ओ एच इक्वल्स टू काय होतं आहे, 14 होत आहे. तर पी एचची व्हॅल्यू किती आहे,
पी एचची व्हॅल्यू आपल्याला किती मिळालेली आहे, 2 मिळालेली आहे. 2 मायनस 14 मायनस 2 केलं तर आपल्याला किती मिळतं, 12. आणि ही ओ एचची व्हॅल्यू किती मिळाली, पी एचची व्हॅल्यू किती मिळाली आहे, 2 मिळाली आहे. आणि पी एच आणि पी ओ एचचं रिलेशन काय आहे, पी एच प्लस पी ओ एच इक्वल्स टू 14 आहे. त्यामुळे 14 आहे तर 14मधून 2 गेले किती राहतात, 12. सो पी एचची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 2 आणि पी ओ एचची व्हॅल्यू मिळालेली आहे 12. सो नेक्स्ट प्रॉब्लेम इज pH of a solution is 3.12. Calculate the concentration of H3O plus ion. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे पी एच किती आहे, 3.12. आता कॅल्क्युलेट काय करणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयन कॅल्क्युलेट करायचं आहे. तर पी एच किती दिलेलं आहे, पी एचचा फॉर्म्युला काय आहे, पी एचचा फॉर्म्युला आहे पी एच इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस H3O प्लस हे आलं आहे. त्याच्यामध्ये आपण याला कसं लिहू शकतो परत, की याला या साईडनी लिहायचं, मायनस तसंच ठेवायचं, फक्त यांच्या साईड चेंज करायच्या. त्यामुळे लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इक्वल्स टू मायनस पी एच आलेला आहे. तर पी एचची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 3.12 आणि मायनस साईन लावला म्हणून मायनस 3.12. यालाच आपण कसं लिहू शकतो, 0.12 लिहू शकतो ना. 3 वेगळं काढायचं आणि 0.12 वेगळं काढायचं. त्यामुळे यांना कसं लिहू शकतो, 3 मायनस 0.12 प्लस आता 1 मायनस 1 लिहिलं तर याला 0च मिळते, म्हणजे याच्यामध्ये काही फरक पडत नाही आहे. त्यामुळे आपण काय करणार, 1 मायनस 1 जसंच्या तसं लिहिणार. ठीक आहे, 1 मायनस 1 फक्त ॲडिशन ॲज आपल्याला त्याचं बारमध्ये कन्वर्शन करायचं आहे. त्यामुळे आपण तिथे 1 मायनस 1 लिहत आहो, पण त्याचं काहीही इफेक्ट त्याच्या व्हॅल्यूवरती, पहिलेच्या व्हॅल्यूवरती होत नाही. ठीक आहे, त्यामुळे मग आता याचं काय करणार, आपण मायनस मायनस साईन जे इक्वेशन आहे ते एक साईड घेणार आणि प्लस प्लसवाले एक साईड घेणार. म्हणून 3 मायनस 3 मायनस 3 मायनस 1 हा याच्याजवळ आणलं तर याची व्हॅल्यू काय होत आहे, मायनस 3 मायनस 1 प्लस 1 मायनस हा वाला इकडे लिहायचं, 1 मायनस 0.12. आता यांना सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळतं आहे, -4 प्लस 0.88 इक्वल्स टू, याला मायनस आहे म्हणून त्याला काय लिहिण्यात येतं, बार 4.88 हे व्हॅल्यू मिळालं. आता याला आपल्याला काय करायचं आहे, हे लॉग आहे, याचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे. तर हा लॉग काढावा लागेल. हा लॉग काढायचा असेल तर आपल्याला माहिती आहे की लॉग काढायचं असेल तर त्याचं काय घ्यावं लागतं, अँटी लॉग घ्यावं लागतं. म्हणून कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस काढायसाठी आपण काय करणार, अँटी लॉग 4 मायनस 4 बार 4.88 आणि बार नसतं तर आपण अँटीलॉग काढू शकत नव्हतो. त्यामुळे बारमध्ये कन्वर्शन करायचं असेल म्हणून आपण हे व्हॅल्यू इथे घेतलेली होती. तर अँटीलॉग ऑफ 4.88 हे काढून याचा आन्सर आपल्याला किती मिळालेला आहे. तुम्हाला लॉग आणि अँटीलॉग काढता येतच असेल असं मी गृहीत करते. आणि याचा आन्सर आपण बघू की 7.586 म्हणजे 0.8चं 8मध्ये बघावं लागतं आणि ते आन्सर आपल्याला मिळतं आहे 7.586 इंटू 10⁻⁻⁴. आणि जो बारमध्ये राहते ते आपण 10⁻ लिहिल्या जातं. सो नेक्स्ट प्रॉब्लेम इज अ वीक मोनोबेसिक ॲसिड इज 0.04% डिसोसिएटेड इन 0.025 मोलर सोल्युशन. व्हॉट इज द pH ऑफ द सोल्युशन. याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, pH ऑफ सोल्युशन काढायचं आहे. पण याच्यामध्ये काय दिलेलं आहे, पर्सेंट डिसोसिएट दिलेलं आहे. पर्सेंट डिसोसिएट दिलेलं आहे म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट दिलं आहे जो अल्फा आहे. ठीक आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशन दिलेलं आहे. डिग्री ऑफ डिसोसिएशनला आपण कशाने डिनोटेट करतो, अल्फाने डिनोटेट करतो. सो आता आपल्याला पहिले काय करावं लागणार आहे, आपल्याला अल्फाची व्हॅल्यू लिहावं लागणार आहे आणि मग अल्फा आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लसचं रिलेशन काढावं लागणार आहे आणि त्यावरून मग pHची व्हॅल्यू काढावं लागणार आहे. सो स्टार्टिंगला आपण काय करणार, वीक ॲसिड बेसिक ॲसिड कन्सिडर करणार. मोनोबेसिक ॲसिड कसतो, वीक ॲसिड असतो. मग HA हा काय मोनोबेसिक ॲसिड आहे, तो कशाशी रिॲक्ट करत आहे, H2O रिॲक्ट केल्यानंतर आपल्याला काय मिळतं की H आणि याच्यामधलं बॉन्ड ब्रेक होतो, H याच्याजवळ येऊन कंबाईन होतो, H3O प्लस आयन मिळतं प्लस H- मिळतो. तर पर्सेंट डिसोसिएशन दिलेला आहे. पर्सेंट डिसोसिएशन इक्वल्स टू काय आहे, अल्फा इंटू 100. पर्सेंट डिसोसिएशनचा फॉर्म्युला काय आहे, अल्फा इंटू 100 आहे. अल्फा इंटू 100 आहे. तर आपल्याला काय म्हणायचं आहे की अल्फाची व्हॅल्यू दिलेली आहे, काय पर्सेंट डिसोसिएशन दिलेलं आहे. पर्सेंट डिसोसिएशन किती आहे, 0.04 डिवायडेड बाय 100. याला आपण लिहू शकतो कसं,
10⁻² होतं, हे वरती गेलं. 4 × 10⁻² इंटू, बघा याला कसं लिहू शकतो, 4 × 10⁻² डिवायडेड बाय 10⁻² हा वरती गेला तर 10⁻² होतं. म्हणून आपल्याला आन्सर काय मिळतं आहे, 4 × 10⁻4 मिळत आहे. 4 × 10⁻4 मिळत आहे. हे झाली अल्फाची व्हॅल्यू, जे डिग्री ऑफ डिसोसिएशनची व्हॅल्यू झाली. आता आपल्याला माहिती आहे की डिग्री ऑफ डिसोसिएशनचं ओस्टवाल डायल्युशन लॉनुसार कसं एक इक्वेशन आहे की H3O, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इक्वल्स टू अल्फा इंटू सी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इक्वल्स टू अल्फा इंटू सी. याच्यामध्ये आपल्याला अल्फाची आणि सीची व्हॅल्यू दिलेली आहे. सीची व्हॅल्यू काय आहे 0.025 आणि अल्फाची व्हॅल्यू काय आलेली आहे 4 × 10⁻4. यांना सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळतं, आन्सर मिळतं आहे 10⁻5. 25 × 100, 100 आणि हे 2 0 त्याच्यामध्ये ॲड होत आहे. तर हे किती होते 10⁻5. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लसचं आपल्याला काय मिळालेलं आहे 10⁻5 हे आन्सर मिळालेलं आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, पी एच काढायची आहे. पी एच काढायची आहे तर पी एचचा फॉर्म्युला काय आहे, पी एच इक्वल्स टू -log⁻10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस. ठीक आहे, तर यालाच आपण याचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लसचं किती आहे 10⁻5. तर ती व्हॅल्यू आपण काय करणार, इथे पुट करणार आणि ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर याचं काय लॉग काढल्यानंतर पी एचची व्हॅल्यू आपल्याला काय मिळत आहे 5. फक्त 5 ही आन्सर मिळत आहे. म्हणजे पी एच ऑफ वॉटर किती आहे, ज्याचं डिसोसिएशन कॉन्स्टंट 0.04 आहे आणि त्याची व्हॅल्यू कॉन्सन्ट्रेशन 0.02 आहे, तर त्याचं पी एच किती आहे 5 आहे. सो नेक्स्ट प्रॉब्लेम इज द पी एच ऑफ monoacidic weak base is 11.2. Calculate its percent dissociation in 0.02 मोलर सोल्युशन. यामध्ये पी एच दिलेली आहे, पी एच किती दिलेली आहे 11.2. तर याचं आपल्याला काय काढायचं आहे, पर्सेंट डिसोसिएशन काढायचं आहे आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आहे 0.02 दिलेलं आहे. मोनोबेसिक ॲसिड म्हटलेलं आहे इथे. तो जो वीक बेस आहे, ठीक आहे, त्याचं काय दिलेलं आहे OH दिलेला आहे. तर आपल्याला पी एच आणि POHचं रिलेशन माहीत आहे. पी एच प्लस POH इक्वल्स टू किती होतं, इक्वल्स टू 14 होतं आहे. ठीक आहे, तर POHची व्हॅल्यू किती दिलेली आहे 11.2. आता 11.2 जेव्हा 14मधून मायनस करू आपण तर आपल्याला पी एचची व्हॅल्यू किती मिळत आहे, पी एच इक्वल्स टू किती मिळत आहे 2.8 मिळत आहे. पी एचची व्हॅल्यू 2.8 मिळत आहे. तर POH आणि PHचं रिलेशन काय आहे, POH इक्वल्स टू -log⁻10 OH मायनस आलेला आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH म्हणजे त्याचंच डिसोसिएशन कॉन्स्टंट काढायचं आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंटमध्ये अल्फाचं कॉन्सन्ट्रेशनसोबत रिलेशन राहणार आहे आणि ते वीक बेस म्हणताय म्हणून OH सोबत त्याचं रिलेशन राहणार आहे. त्यामुळे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH काढायचं आहे. कॉन्सन्ट्रेशन OH काढायचं आहे म्हणून काय करणार, हे लेफ्ट हँड साईडला आणि हा मायनस इकडे ट्रान्सफर करू. तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळत आहे -2.8 मिळत आहे. ठीक आहे, POHची व्हॅल्यू आपण आत्ता काढली आहे ती किती आहे -2.8 आहे. तर याला आपण सॉल्व करू तर काय होणार की आताच आपण बघितलेलं होतं फर्स्ट प्रॉब्लेममध्ये -2 वेगळा लिहिता आणि 0.8 हा वेगळा लिहित आहो. सो -2 -0.8 आणि -1 + 1 यामध्ये काही व्हॅल्यू अशी आहे की ज्याला आपण बारमध्ये कन्वर्ट करताना याच्यावरती काही इफेक्ट नाही व्हावा अशी व्हॅल्यू इथे पुट करावं लागते. म्हणून 1 + 1 करत आहो आपण. ठीक आहे, आता काय करणार की मायनस एक साईड घेणार, मग -2 -1 आणि 1 -0.8. तर याची व्हॅल्यू काय होत आहे -3 + 0.2. तर याला काय मिळतं आहे 3.2. आता आपल्याला याचं लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस घ्यायचं आहे. आपण log⁻10 नाही घ्यायचं आहे, त्यामुळे त्याचं आपल्याला काय करावं लागणार, अँटीलॉग करावं लागणार. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इक्वल्स टू अँटीलॉग ऑफ 3.2. अँटीलॉग ऑफ 3.2 काढायसाठी आपल्याला अँटीलॉग ऑफ 3.2चं 2चं 0मध्ये बघायचं. तर व्हॅल्यू काय मिळतं आहे 1.585 इंटू याचं 3 आहे बारमध्ये म्हणून 10⁻³ मोल पर DM³. ही व्हॅल्यू कशाची झाली, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनसची झाली. आता आपल्याला माहिती आहे की मोनो ॲसिडिक बेस आहे तो, त्याच्यामुळे त्याचं काय होणार, कमी प्रमाणात डिसोसिएशन होणार. सो मोनो
ॲसिडिक बेस आपण कोणता घेतलेला आहे, BOH घेतलेला आहे. BOHचं काय होणार, डिसोसिएशन कशामध्ये होणार, B+ आणि OH- मध्ये होणार. सो OH- इक्वल्स टू याची व्हॅल्यू काय होणार, OH- ची व्हॅल्यू काय होणार, अल्फा इंटू C. हे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे, याचं फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. सो आपल्याला काय काढायचं आहे, अल्फा काढायचं आहे, पर्सेंट डिसोसिएशन काढायचं आहे ना. सो अल्फा इक्वल्स टू काय मिळतं आपल्याला, OH कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- डिवायडेड बाय C. आता याची व्हॅल्यू आपण आत्ताच काढलेली आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH ची किती आहे, 1.585 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 0.02. तर याला सॉल्व केल्यानंतर आन्सर काय मिळतं आपल्याला, 0.07925 एवढा आन्सर मिळत आहे. सो याला आपण आता पर्सेंट डिसोसिएशन, हे अल्फाची व्हॅल्यू झाली, पर्सेंट डिसोसिएशन काढायची असेल तर काय येणार, अल्फा इंटू 100. सो हे जे आन्सर आलं आहे याला आपण कशाने मल्टिप्लाय करणार, 100नी मल्टिप्लाय करणार. तर आपल्याला आन्सर काय मिळणार, 7.925%. हे झालं पर्सेंट डिसोसिएशन ऑफ याचं. ठीक आहे. सो I hope all things are clear to you. Thank you, class.